जळगाव शहरामध्ये महापालिकेची जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांचं नाव समोर आल्यामुळे जळगावच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि दिवसेंदिवस या गुन्ह्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे। आपण आता गिरणा पंपिंग या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणापर्यंतची जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन चोरीचे प्रकरणात या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो की हेच ते गिरणा पंपिंग आहेत की ब्रिटिश काळामध्ये या गिरणा पंपिंगपर्यंत गिरणा नदीपासून पाईपलाईन टाकण्यात आली होती। बीड धातूची ही पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि ह्या पाईपलाईनच्या चोरी प्रकरणातच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत महापालिकेने केलेल्या भेटीमध्ये असेल किंवा सर्वेक्षणामध्ये असेल आता अजून एक काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत। आपण या दृश्यांमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी या जी पाईपलाईन होती ती पाईपलाईनच नाही तर या ठिकाणच्या या गिरणा पंपिंगच्या खिडक्या आणि दरवाजे सुद्धा या ठिकाणी काढून घेण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी चोरून केल्या प्रकरणाचे आणखी वेगळे गुन्हे दाखल झाले आहेत आणि एकंदरीत या प्रकरणाची गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून या प्रकरणात आतापर्यंत जवळपास हे 3 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि तिघही गुन्ह्यांमध्ये या प्रकरणात मुख्य सूत्रधार हे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हेच असल्याचं या प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे। आतापर्यंत जर या प्रकरणामध्ये विचार केला तर 3 गुन्हे दाखल आहेत आणि यामध्ये 3 गुन्ह्यांमध्ये जवळपास आतापर्यंत एकूण 437 बीड धातूचे म्हणजे एकूण 65 लाखांचे पाईप तर 41 लाखांच्या खिडक्या दरवाजे असे एकूण 1,06,00,000 रुपयांचा मुद्देमाल असा या ठिकाणी चोरी करण्यात आलेला आहे आणि या चोरी प्रकरणामध्ये असे वेगवेगळे 3 गुन्हे या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं आतापर्यंत 7 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सर्व प्रकरणांमध्ये जे आहे हे आरोपी सारखेच असून सर्व आरोपींचा सारखाच या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे। मात्र विशेष म्हणजे या 3ही गुन्ह्यांमध्ये मुख्य सूत्रधार हे सुनील महाजन असल्याचंच पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। आतापर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र सुनील महाजन हे फरार असून त्यांच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आलेले आहेत। मात्र आता या प्रकरणामध्ये पोलिसांच्या तसेच महापालिकेच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण सुनील महाजन हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार आता समोर आल्यानंतर त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत। त्यामुळे आता सुनील महाजन यांच्या अटकेनंतर या प्रकरणामध्ये नेमके आणखी कोण राजकीय पदाधिकारी यांचे नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी या भंगार चोरीच्या असेल किंवा पाईप चोरीच्या प्रकरणात वेगवेगळं वळण लागलेलं आहे आणि या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने जळगावच्या राजकारणामध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।